आम्ही आज पंढरपूर तहसीलदार कार्यालयात जवळजवळ 300-400 शेतकरी द्राक्ष बागायतदार ह्या खोट्या हवामान अंदाज देणाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलोय। गेली 5 वर्ष झालं कोरोनानं नुकसान झालं नाही, ती नुकसान हवामान अंदाज द्याचा द्राक्षाच्या फळांच्या सीझनमध्ये आणि दर पाडायचं हा उद्योग चालू आहे। जे हवामान अंदाज देणारी मंडळी आहेत ती कुठं अधिकृत शासकीय यंत्रणेचा काय त्यांना काय लायसन आहे का? तुम्ही सोशल मीडियाचं स्वातंत्र्य मिळाला म्हणून तुम्हाला कुणी हक्क दिला आमच्या शेतकऱ्याचं सगळं नुकसान करायचा? द्राक्षाचा भाव गेल्या 5 मार्चला 100 ते 125 रुपये किलो शेतकऱ्याला भाव मिळत होता आणि ह्या खोट्या हवामान अंदाजकाने गारपीट होईल, वडण आलं वाहतील, 16, 15, 16, 17 तारखेला मोठा पाऊस होईल सोलापूर जिल्ह्यात असं व्हिडिओ काढून युट्यूब चॅनेलला टाकलं। त्या युट्यूब चॅनेलमधनं पैसे तिने कमवलं लोकांचा व्ह्यूज घेऊन आणि इथं मात्र शेतकऱ्याचा भाव 10-12 दिवसात द्राक्षाचा भाव 50 रुपये किलोवर आला। आता ह्या लोकांच्यावर केस झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे, ह्यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा फसवणूक केल्याबद्दल। दुसरं, तुम्ही दिलेल्या तारखेला इथं पाऊस पडला नाही म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान केलं। आणि तिसरं की तुम्ही एवढा मोठा पाऊस पडणार, गारपीट होणार, वडण आलं वाहणार आणि असं मोठ्या चेतावणीखोर अफवा पसरवल्या, त्यामुळे शासकीय यंत्रणेला आपत्ती व्यवस्थापनाकडे त्रास दिला। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्याशिवाय ही लोक खोटा हवामान अंदाज देणारी गप बसणार नाहीत। आणि ह्यांनी सुद्धा आमची एक वॉर्निंग आहे की तुम्ही इथून पुढे तुमच्या हवामान अंदाजाची आमच्या शेतकऱ्याला काही गरज नाही। आमच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे, आमची पोरं शिकलेली आहेत, शेतकरी शिकलेला आहे, अडाणी राहिलेला नाही। ॲप घेतला की सगळ्यांना हवामान अंदाज आपल्या बांधावचा गावाचा कळतो। तुम्ही कुणाकडनं तरी पैसे घेऊन तुम्ही गहू हरभरण कापूस करून फॉर्च्युनर गाड्या घेता, लोकांना आम्ही इथे एवढ्या बागा केल्या, आम्हाला अजून फाटके बसणाऱ्या शिटा मिळणं झाल्या त्या गाड्या, ह्या कुठनं पैसे आलं? तर अशा हवामान अंदाजकांचा माझी विनंती आहे तहसीलदार साहेबांना, या जिल्ह्याच्या इथल्या DYSP साहेबांना पंढरपूरच्या विनंती आहे की ह्यांच्या बँक अकाउंटची चौकशी करा, ह्यांची संपत्तीची चौकशी करा आणि ही पैसे तुम्ही कुठनं आणलं कसं आलं? जर असं तुम्ही जर मनी लॉन्ड्रिंग जर ही माणसं करत असतील